ज्या पद्धतीचा दबाव बदलापूर आणि अंबरनाथ या पट्ट्यावर पॉलिटिकली पोलिसांवर आहे तेवढा मला ठाणे जिल्ह्यात दुसरीकडे कुठे वाटत नाही. पण जिल्ह्यामध्ये अंबरनाथ बदलापूर या पट्ट्यामध्ये गुन्हाच घेऊ नये किंवा एखाद्या आरोपीला तसंच सोडलं जावं अशा प्रकारचं काम मागील अनेक वर्षापासून इथल्या राजकीय नेत्यांकडनं आणि महाराष्ट्र प्रदेशातले जे कोणी वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्याने होतं काय तर याने इथली गुन्हेगारी वाढते. या राजकीय नेत्यांना असं वाटतं की माझ्या पाठीमागे एक मोठा हात आहे आणि त्याच्यामुळे जर मनसेच्या नेत्याला म्हणजे मनसेच्या शहर अध्यक्षाला एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसाला हे लोक किती त्रास देत असेल याचा अंदाज आहे का? इथल्या पत्रकारांना विचारा त्यांना किती त्रास आहे इथल्या राजकीय नेत्यांचा. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की इथली पोलीस प्रशासन जे आहे ते पूर्ण राजकीय दबावाखाली काम करतंय. माझी बदली होऊ नये याच्यासाठी इथले सिनियर प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळेच लोकांना न्याय मिळत नाही. एवढी तर बुद्धी असली पाहिजे की शैलेश शिर्के तिथे जाऊन चेन खेचेल का हो? एवढा मूर्ख आहे का तो? बरं तिथे त्याला माहिती आहे की मीडिया आहे पोलीस आहे तिथे जातीवरनं शिव्या देईल का? आता तिथे कुठल्या जातीचं आहे का त्याच्या कपाळावर लिहिलंय का? पण हे सगळे शैलेश जास्तीत जास्त दिवस जेलला लावं याच्यासाठी कलम टाकण्यात आले. कोर्टात त्याचं काय होणार नाही, कोर्टात ही सगळी कलम उडणार आहेत. परंतु त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देणं, तो जास्तीत जास्त जेलमध्ये दिवस काढेल. कारण ही जी कलम आहेत या कलमाला तुम्हाला सेशन कोर्टमध्ये जावं लागतं आणि सेशन कोर्टच बेल देतं आणि ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पूर्ण करायला महिनाभर जातो. मग 1 महिना जेलमध्ये ठेवून यांना समाधान मिळणार आहे? एवढी गाडी पोलीस स्टेशनच्या समोर फुटली आणि त्याच्यानंतर पण जर पोलीस बरं गाडी कुठे आहे? अजूनही पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आहे. त्याच्यात पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या कुंड्या टाकलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. आता काल मला एक पोलिसांनी व्हिडिओ दाखवला. खरं तर व्हिडिओ प्रसारित व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये शैलेशला त्यांनी लाथ मारून सुरुवात त्या नगरसेवकांनी केली. पहिली लाथ मला माहित नव्हतं. मला बऱ्यापैकी एवढे नगरसेवक आहेत त्या महाराष्ट्रात दिवसाला 10,000 नगरसेवक होते. कोणाकोणाची नावं पाठ ठेवायची. तर पहिली लाथ त्या नगरसेवकांनी शैलेशला मारली आणि त्याच्यानंतर शैलेशनी जो काय त्याला मारलाय ना तो खतरनाक आहे. मला असं वाटतं की तो व्हिडिओ पण एकदा प्रसिद्ध झालं की ह्यांची प्रत्येकाची लायकी कळेल. या नगरसेवकांना मनसेच्या शहर अध्यक्षांनी कशा प्रकारे धुतलं ते. तर अपेक्षा आहे की पोलीस कोर्टात ज्या वेळेला हे व्हिडिओ देतील त्यावेळेला आम्ही लोकांच्या सेवेत तो व्हिडिओ आणूच. ते सहाय्यक ACP काळे म्हणून आहे, अतिशय भला माणूस आहे. माझ्याबरोबर पालघरमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. परंतु मी परत सांगतो की प्रचंड दबावाखाली पोलीस यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांना तरी किती मी प्रेशर टाकू हा मला पडलेला प्रश्न. परवा आमचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आम्ही उत्तरं देऊ या सगळ्याची. शेवटी लोकांना तर कळू दे. बरं तुम्ही नाही करताय नका करू पण महाराष्ट्राला तर कळेल की अशा प्रकारे जोर जबरदस्ती ही बदलापूर अंबरनाथ भागात होतीये. आम्ही लोकांसमोर आणू ही सगळी प्रकरणं. आत्ताच्या घडीला आम्हाला लोकांना सांगायचंय की बदलापूर अंबरनाथ मधली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एकदा पहा.